ब्राह्मण समुदायाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत अभिनेता दिग्दर्शक अनुराग कश्यपने माफी मागितली। शुक्रवारी रात्री उशिरा त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केली। अनुराग कश्यपने ब्राह्मण समुदायाबद्दल काही वक्तव्य केली होती। त्यानंतर आता याच वक्तव्यानंतर त्यांनी माफी मागितली। मोठ्या पडद्यानंतर आता अभिनेत्री भूमी पेडणेकर अखेर OTTच्या जगात पाऊल ठेवणार आहे। ती लवकरच द रॉयल्स या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे। तर वेब सिरीजमध्ये काम करण्याची ऑफर मिळण्याची तिची ही पहिलीच वेळ नाही। द रॉयल्समध्ये भूमी पेडणेकर सोबत ईशान खट्टर मुख्य भूमिकेत दिसणार आहे। आयुष्मान खुरानाचा चित्रपट विकी डोनर 13 वर्षांनंतर प्रेक्षक पुन्हा एकदा चित्रपटगृहात पाहू शकतील। चित्रपटाचे दिग्दर्शक शुजित सरकार यांनी स्वतः इंस्टाग्रामवर ही माहिती दिली आहे। या खास प्रसंगी शुजितने दैनिक भास्कर सोबत चित्रपटाबद्दलच्या त्याच्या आठवणी शेअर केल्या। इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी एकमेकांच्या यशावर जळतात असं इम्रान हाशमी म्हणालाय। एका मुलाखतीत त्याने बॉलिवूडमध्ये पाठिंबा आणि एकतेचा अभाव असल्याचं सांगितलंय। एवढंच नाही तर इथे बरेच लोक एकमेकांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात आणि इतरांच्या यशाला महत्त्व दिलं जात नाही असंही तो म्हणाला। दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील 2 दिग्गज कलाकार मणिरत्नम आणि कमल हसन 37 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र काम करतायत। 1987च्या नायकन नंतर ही जोडी आता ठग लाईफ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत। ठग लाईफ हा चित्रपट 5 जून रोजी प्रदर्शित होणार आहे।